निष्काळजीपणा, चलता है ॲटिट्यूड. निष्काळजीपणा या शब्दाचा अर्थ जाणून बुजून हेतू पुरस्सर कर्तव्य पालनात कसूर करणे असा आहे. जाणून बुजून कर्तव्य पालनात कसूर करणे असा आहे. लग्न समारंभास आमंत्रण देऊन मनावर न घेतलेले व अपेक्षित पोशाख परिधान न केलेला इसम हे आपल्यासाठी निष्काळजीपणाचे उदाहरणे आहेत. खुशाल मनोवृत्तीचा, कसलीही चिंता नसलेला खुल्या मनाचा असे एखाद्याबद्दल म्हटलेले पुष्कळ लोकांना प्रशंसनीय व अभिमानास्पद वाटेल. पण या खुशाल मनोवृत्तीची दुसरी बाजू देखील आहे. बायबल म्हणते, मूर्खाची खुशाल मनोवृत्ती त्यांचा नाश करीते. नीतिसूत्रे 1:32. निष्काळजीपणा वेशभूषेतील, अर्थात सध्याच्या काळात ह्याचा शब्दशः अर्थ न घेता आपल्या पोशाखाच्या बाबतीत वेळ आणि प्रसंग पाहून योग्य ती काळजी घेणे न घेणे हा एक प्रकारचा निष्काळजीपणाच होय. आपण मिसाला उपस्थित राहतो आणि आपण चित्रपटासाठी जातो तेव्हा ड्रेस कोड समान असू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्यू लोकांत लग्न प्रसंगी येणाऱ्या पाहुण्यांनी घालावयाच्या कपड्यांचा एक ड्रेस कोड होता. परंतु इस्रायलाच्या रीतिरिवाजाप्रमाणे शाही मेजवानीमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारा योग्य ड्रेस ज्यांना परवडत नाही त्यांना यजमानाद्वारे खास मेजवानीच्या हॉलच्या बाहेरील बाजूस पुरविला जाई. परंतु दाखल्यातील ह्या व्यक्तीने उपलब्ध असलेला अंगरखा देखील परिधान करण्याची तसदी घेतली नाही आणि त्यामुळे राजाला योग्य ड्रेस न घातलेल्या ह्या आळशी किंवा हट्टी अशा स्वभावाच्या व्यक्तीला पाहून अस्वस्थ वाटले. त्याने जाणीवपूर्वक आवश्यक असलेले कपडे घालण्यास नकार दर्शविला होता. ह्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या मूळ हिब्रू शब्दाचे भाषांतर निष्काळजीपणा, बेपर्वाई असा होतो. म्हणजेच खुशाल मनोवृत्तीचा संबंध आळशीपणा व निष्काळजीपणाशी जोडण्यात आलेला आहे. निष्काळजीपणा आपल्या बोलण्यातील, आपल्या शब्दांतील. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याला दुजोरा देऊन संत थॉमस अक्वायनस म्हणतात, योग्य विचार योग्य समयी योग्य शब्दांत व्यक्त करणे ह्याचेच नाव शहाणपण होय. शहाणपणा विरुद्ध केलेली कृती म्हणजे निष्काळजीपणा. ह्यालाच आपण दुर्लक्ष किंवा हयगय सुद्धा म्हणू शकतो. जीभ ही दुधारी तलवारीसारखी आहे. तिचा वापर करताना अतिशय काळजी घेणे खूप जरुरीचे आहे. शब्द लागलेली आग विझवू शकतात, शब्द आग भडकवू शकतात. उचलली जीभ लावली टाळाला असा वापर खूप घातक असतो. तुम्ही निष्काळजीपणे उच्चारलेल्या एखाद्या शब्दामुळे अनेक माणसं दुखावू शकतात, दुरावू शकतात. जाणून बुजून हेतू पुरस्सर कोणाच्या भावना दुखवण्यासाठी टोमणेबाजी करणे, टोचून बोलणे, हिनवणे हा तर पराकोटीचा निष्काळजीपणा. निष्काळजीपणाने, बेपर्वाईने उद्गारलेला एक शब्द एखाद्या व्यक्तीचे, संपूर्ण कुटुंबाचे मन दुखवू शकते. संत पीटर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अनेकदा विचार न करता तो बोलला. म्हणूनच म्हणतो, विचार करून बोला, विचारून बोला, पण बोलून मग विचार करू नका. विचार करून बोला, विचारून बोला, पण बोलून मग विचार करू नका. निष्काळजीपणा आपल्या खाण्याच्या सवयींतील अन्न वाया घालवू नका. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FNO च्या 2020च्या अहवालानुसार 189.2 मिलियन भारतीय कुपोषित आढळतात. म्हणजेच भारताच्या 2018च्या एकूण लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार 14% लोकसंख्या कुपोषित.
रेशनिंग सारखी सरकारी व्यवस्था ही गरीब गरजू लोकांसाठी असते. तिचा लाभ समृद्ध सधन लोकांनी घेणे हा सुद्धा अन्नाच्या बाबतीतला निष्काळजीपणा. अशा ह्या निष्काळजीपणामुळे आपण सरकाराच्या गरीब लोकांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी मार्गात अडथळा निर्माण करतो. हल्ली कोरोनाच्या काळात सरकारने गरीब लोकांसाठी मोफत किंवा अत्यल्प दरात धान्य उपलब्ध करून दिलं आहे. अशा योजनेतून सधन लोकांनी धान्य घेऊन ते पुन्हा कुणाला तरी विकणे हा आपल्या कर्तव्य पालनातील निष्काळजीपणाच होय. मागील प्रवचनात मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा एक गव्हाचा एक दाणा दळतो तेव्हा कोणीतरी जगतो. जेव्हा गव्हाचा एक दाणा दळतो तेव्हा कोणीतरी जगतो. परंतु मी आज म्हणेन, जेव्हा एक दाणा वाया घालवतो तेव्हा कोणीतरी भुकेने मरतो. जेव्हा आपण अन्नाचा एक कण एक दाणा वाया घालवतो तेव्हा कुणीतरी भुकेने मरतो. अन्नाची नासाडी हे एक पाप आहे, हे लक्षात घ्या. कोरोनामुळे आम्हाला आमच्या जीवनशैलीत बदल करावा लागलाच, परंतु आमच्या समारंभाचे स्वरूप देखील बदलले पाहिजे. हजारोच्या संख्येने मोठमोठाले रिसेप्शन करून आणण्यापेक्षा मोजक्याच लोकांना निमंत्रण देऊन कमीत कमी खर्चात आपण कार्यक्रम पार पाडू शकतो हे दाखवून द्या. आणि मला निमंत्रण नाही म्हणून जन्मभर राग मनी बाळगणाऱ्यांनो, परिस्थितीचे भान ठेवा. मला आमंत्रण नाही, त्या 50 मध्ये 100 मध्ये माझी गणना नाही म्हणून मनी राग बाळगणाऱ्यांनो, परिस्थितीचे भान ठेवा. संस्कारांच्या साजरीकरणाचा गांभीर्याने विचार व्हायलाच हवा. आपले भाऊ बहिणी जे परदेशात आहेत त्यांना विचारा, सोहळ्यासाठी किती लोकांना निमंत्रण दिले जाते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमच्यासाठी अंगरखा आहे तो नम्रतेचा व साधेपणाचा. देखावा प्रदर्शनीय संपत्तीचा अथवा उधळपट्टीचा नव्हे. येणारे दिवस खूप गंभीर असणार आहेत. कितीतरी युवकांनी आपली नोकरी गमावली आहे. तेव्हा आपले हे पार्टी कल्चर कुठेतरी थांबलेच पाहिजे. आपले हे पार्टी कल्चर कुठेतरी थांबलेच पाहिजे. नोहाच्या दिवसातील लोकांची देखील अशीच खुशाल मनोवृत्ती होती. ते आपल्या प्रपंचात खाण्यापिण्यात लग्न करून देण्यात व लग्न करून घेण्यात इतके गढून गेले होते की जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. मग येशू पुढे म्हणाला, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. मत्तेय 24:37-39. निष्काळजीपणा मालमत्ता वापरण्याबाबत. उधळ्या पुत्राचे काय झाले हे आम्हा सर्वांना ठाऊक आहेच. सुखात वाढलेला आईबाबांचा लाडका आज स्वतःच्या निष्काळजीपणामुळे बंगल्यातून थेट डुकरांच्या खोलीत पोहोचला. लक्षात ठेवा, निष्काळजीपणा एखाद्याला भिकारी बनवू शकते. आपण ह्या जगाचे रहिवासी नसून प्रवासी आहोत हा विचार आपल्या मनात कायम रुजवा. मालमत्ता जमवणीच्या नादात अनावश्यक धावपळ करणे, लबाडी फसवणूक करणे हा सुद्धा एक प्रकारचा निष्काळजीपणाच. अशा निष्काळजीपणा मनशांती हिरावून घेतो. मेहनतीने कमावलेली धनसंपत्ती मालमत्ता काळजीपूर्वक सद्हेतूंसाठी वापरावी. निष्काळजीपणे केलेली उधळपट्टी चंगळबाजी सावकाराला देखील भिकेला लावती. माणसाने नेहमी परिस्थितीचं भान ठेवावं. एक म्हण आहे, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. थोडक्यात कोणत्याही परिस्थितीत आपले पाय जमिनीवर राहतील ह्याचं भान ठेवणं अतिशय आवश्यक आहे आणि आजच्या काळात तर अधिक आवश्यक आहे. हे भान सुटणं म्हणजेच एक प्रकारचा निष्काळजीपणा, ज्याची खूप मोठी किंमत कधी कधी मनुष्याला चुकवावी देखील लागते.
निष्काळजीपणा आरोग्याच्या बाबतीत. महामारीच्या काळात मास्क न वापरणे, डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, पिकनिक व पार्टी करण्याने आपण आपलेच नाही तर इतरांचे जीवन देखील धोक्यात घालतो. आपल्याला आरोग्य हवे असते, पण उपचार व त्याबाबत घ्यायची काळजी नको असते. खाण्यापिण्यात वाईट सवयी लावून घेणे, दारू सिगारेट पिणं, व्यसन करणं, डॉक्टरांचा सल्ला दुर्लक्षित करणे हा सगळा माणसाचा त्याच्या आरोग्याच्या बाबतीतील निष्काळजीपणा आहे. शरीर ही देवाने मानवाला दिलेली महान देणगी आहे. त्याची योग्य ती काळजी घेणं हे माणसाचं परम कर्तव्य आहे. ह्याच कर्तव्याकडे डोळे झाक करून मनुष्य निष्काळजीपणा करतो आणि त्या निष्काळजीपणाने त्याच्या आरोग्याचे होणारे अनेक दुष्परिणाम त्याला भोगावे लागतात. निष्काळजीपणा आपल्या आध्यात्मिक जीवनातील. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 3:14-19 लाउदिकिया येथील मंडळीस पत्रात म्हटले आहे, ख्रिस्ती जनांस आपल्या आध्यात्मिक उणीवांबाबत कसलीही चिंता नव्हती. ती निष्काळजी होती. आपल्याला काहीच उणा नाही, आपल्याकडे सर्व काही आहे अशा बेपर्वाईने ते फुशारकी मारत होते. अशा वेळी येशूने त्यांची कान उघाडणी केली होती. मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास आपण समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत रहा असा उपदेश लूक 21:36 मध्ये आढळतो. तेव्हा आपण निष्काळजीपणाने न वागण्याची काळजी घेतली पाहिजे. बेपर्वा व खुशाल मनोवृत्तीचे आचरण न करता सावधानता व शहाणपण बाळगणे हेच आपल्या हिताचे, हेच आपल्या फायद्याचे आहे.